त्या नाही ओळखत तुला. उगा माझ्या मागे येऊ नको आणि मला हात बी लावू नको. मी काय तुझी आई नाही. अगं आहे, मी इथंच आहे. ए पोरी सोड मला. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही. माझी पोरगी तिकडे आहे गावाकडे. तू कोण आहेस मी तुला ओळखत बी नाही. उगा माझ्या माग येऊ नको आणि मला हात बी लावू नको. सपान फुलले होते कमळी ठिणग्या पुढ्यात आल्या. ओळखीच्या या वाटा काटेरी काझा. राजन कुठे गेले हे सगळे? अगं असेल काहीतरी काम, येतील परत. नको विचार करूस. बरं पोरांनो, वाढायला घ्या. अहो मीच आहे. अगं थांब की. मीच आहे. अगं असं का करायला लागलेस? बघ की माझ्याकडं. तू का माझ्या माग यायला लागलीस? हा? कोणी पाठवलंय तुला? तुला त्या माणसांनी पाठवलंय ना? तुला त्या माणसांनीच पाठवलंय. हे बाई माझ्या माग येऊ नको. मला माझ्या पोरीकडे जायचंय. ऐक की ग, माझं मीच आहे. अगं असं का करायला लागलेस? अगं माझ्याकडे बघ की ग. अगं आय डोळे उघड की. काय होतं हिला? आई तू इथे काय करतेस? ग्रॅनियाची, तू रात्रभर कुठे होतीस? तू तर काही बोलूच नकोस माझ्याशी. काही वाटतं का तुला ग्रॅनी आजीबद्दल? तुम्हा दोघी नाही ना माझी काहीच काळजी नाही. माझ्याबद्दल काही वाटतच नाही तुम्हाला. ए आई, तू मेलोड्रामा करणं बंद कर. आणि तू इथे कशाला आली आहेस ते मला आधी सांग. का आली म्हणजे? मी काय म्हणते, आम्ही आत्ताच देवळातून आलोय ग. म्हातारी आणि राजन आमच्या मागेच येत आहेत. त्यांनी जर तुला इथे बघितलं ना, सगळं अवघड होऊन बसेल. तू प्लीज जा ना ग. काय काय मुलगी आहेस ग तू? मला वाटलं होतं की तू म्हणशील नाही नाही आई ये तू घरात ये म्हणून. पण अगदी सासू सारखीच वागायला लागलेली आहेस. तिच्या पावलावर पाऊल ठेवून चालतेस. तिच्यासारखंच बोलतेस तू. यात मी काहीही करू शकत नाही, तुला माहिती आहे. अगं तुला माझ्या सासू नाही त्या थेरडीने घराच्या बाहेर काढलंय ना, मग ते मी काय करणार? हे बघ, मी जर तुला घरात घेतलं ना तर ती म्हातारी तुझ्या बरोबर मला सुद्धा घराच्या बाहेर काढेल. आणि हुशार व्यक्तिमत्व, तू जर हिला सपोर्ट केलास ना तर तुला सुद्धा घराबाहेर काढेल. कळलं? व्हॉट? काळजी करण्याचं काही कारण नाही. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. बहुतेक गेल्या 2 दिवसात त्यांनी काही व्यवस्थित खाल्लेलं नाही. त्यामुळे अशक्तपणा आला आणि चक्कर येऊन बेशुद्ध पडले असाव्यात. मी त्यांना सलाईन दिले. थोड्या वेळाने त्यांना शुद्ध येईल. शुद्ध आल्यावर ती मला ओळखल ना? म्हणजे तुम्ही कोण आहात त्यांचे? मी कमळी मोहिते. ती ही माझी आई आहे. आई आहे तर ओळखणारच ना. ॲक्च्युली डॉक्टर, त्यांचा काही दिवसांपूर्वी ॲक्सिडेंट झाला होता. त्या कड्यावरनं खाली पडल्या. आम्हाला कुठेच त्या सापडल्या नाहीत. अँड वी थॉट शी इज नो मोर. बट आज अचानक त्या आम्हाला भेटल्या आणि त्या कोणालाच ओळखत नाही आहेत. अहो डॉक्टर, सरू काकी नुसतं एवढंच बोलत होती की माझी कमळी तिकडं आहे, मला जायला पाहिजे. म्हणजे तिला माहित आहे का तिची पोरगी कमळी आहे? मग ती कमळीला का नाही ओळखत? आपण एक काम करू, आपण त्यांच्या मेंदूचे CT स्कॅन आणि MRI काढून घेऊ. त्यातून काही गोष्टी अजून स्पष्ट होतील. पण सध्या तरी असं दिसतंय की त्यांना कोणता तरी मोठा मानसिक धक्का बसलाय आणि त्या धक्क्यातून त्यांच्या आठवणी पुसल्या गेल्या आहेत. डॉक्टर, काकींना लहानपणीची कमळी कशी काय आठवत्या? आणि आबांना जाऊन वर्ष होऊन गेला आता, तरी पण काकी असं म्हणत होते की आबा गावाकडे. असं का? सांगतो. त्याला आमच्या वैद्यकीय भाषेत रिट्रोगेटेड ॲम्नेसिया असं म्हणतात. हा आजार स्मृतिभ्रंशाशी कनेक्टेड आहे. अशा केसेसमध्ये काय होतं की कधीकधी एखादा धक्का बसला की आठवणींच्या एखाद्या काळाचाच पूर्ण विसर पडतो. तुम्ही सांगताय त्यावरून असं दिसतंय
की तुम्ही जेव्हा 4-5 वर्षाचाच होता तिथपर्यंत त्यांच्या आठवणी शिल्लक आहेत. त्यानंतर काय झालं ते सगळं विसरलेत. मग सगळं केव्हा आठवल तिला? म्हणजे मी जर सगळ्या गोष्टी आठवण करून दिल्या तर आठवल ना? नाही, मी असा सल्ला देऊ शकत नाही. कारण अशा केसेसमध्ये पेशंट खूप सेन्सिटिव्ह झालेले असतात. तुम्ही जर त्यांना सगळं आठवण्यासाठी दबाव टाकला तर कदाचित त्यांना जे आठवते ते सुद्धा ते विसरतील. त्यामुळे तुम्हाला ही केस जरा जपून हाताळावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा आजारासाठी गोळ्या औषधं देऊन काही फरक पडत नसतो. त्यांना त्यांच्या परीने जितकं काही आठवेल तितकं आठवू द्या. पण आता तुम्ही त्यांना कसलाही फोर्स करू नका. आजची रात्र त्यांना इथेच राहू द्या. मी काय औषध गोळ्या लिहून दिलेल्या आहेत त्या शुद्धीवर आल्या त्यानंतर मग आपण पुढच्या गोष्टी ठरवूया. परमेश्वरा, कुठे आहेस? बघतोयस ना उघड्या डोळ्यांनी? कसले दिवस आणलेलेस मला? माझी स्वतःची मुलगी मला म्हणते तू घराच्या बाहेर राहा म्हणून. काय काय केलं नाही मी तुमच्यासाठी? सांग ना. आयुष्यभर खस्ता काढलेले आहेत मी तुझ्यासाठी. नको नको त्या सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत आणि तूच मला सांगतेस घराच्या बाहेर राहा म्हणून. ते सगळं ठीक आहे काय? हा, ते सगळं ठीक आहे ना, सोड ना तो विषय. ऐक, तू घराच्या बाहेर ना कुठेतरी लप. हा, मी किंवा अनिका तुला जेवण आणून देऊ. तू टेन्शन घेऊ नकोस. पण आता प्लीज गोष्टी समजून घे ग, प्लीज जा. काही गरज नाही मला याची, कळलं? माझं मी बघून घेईन. अगं पण मग तू काय करशील? आता सध्या करण्यासारख्या माझ्याकडे फक्त 3 गोष्टी आहेत. या घरात आहे ना, या घरात पुन्हा सन्मानानं परत येईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कमळी आहे ना, तिला संपवेल. आणि तिसरी खूप महत्वाची गोष्ट, या घरातली महाराणी आहे ना, म्हातारी तिचा असा गळा आवळून तिला पण संपवेल. अगे व्हेरी गुड व्हेरी गुड. हे तू सगळं कर, मी सांगते पक्का कर, पण प्लीज आता निघ ना ग, जा ना. बघत राहा म्हातारी कशी सन्मानाने मला परत घरात घेऊन येते. बघत राहा. अगं आई, कमळी प्लीज माझं ऐक, थोडंसं खाऊन घे. सकाळपासून काही खाल्लं नाही आहेस. तुम्ही घेऊन येतो आहोत तर. मला भूक नाही. आणि तुम्ही सगळे आता जावा घरी. उगाच सगळ्यांना त्रास नको. कमळी हे बघ, मी कुठेही जाणार नाही. मी इथेच आहे तुमच्याजवळ.